करवीर पोलिसांची धडक कारवाई 63,840 रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त, दोघांवर गुन्हा। करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवैधरित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई करत 63,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मांढरे तालुका करवीर इथं सर्जेराव सकाराम जगताप वय 40 हा बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकानं मांढरे इथं सापळा रचला। विजय मारुती पवार यांच्या जनावरांच्या गोठ्याबाहेर संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी सर्जेराव जगताप यांच्या ताब्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची विदेशी दारू असलेले बॉक्स जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमालाची किंमत 63,840 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। चौकशीत विजय मारुती पवार वय 39 राहणार माळवाडी मांढरे याच्या साथीनं अवैध दारू विक्री सुरू असल्याची कबुली मिळाल्यानं दोघांनाही ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय तळसकर करतात। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले।